खूप छान आहे आणि सोलापूरकर अनुभवत आहेत की मोदीजींनी काय केलं। हा जो वॉकिंग ट्रॅक आहे हा मोदीजींनी त्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केला। आज हजारो सोलापूरकर या ठिकाणी मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून मोदीजींचा कामाचा अनुभव घेता आज आम्ही तो घेतलेला आहे। मुद्द्यावर बोलावं या माध्यमातून समोरचे जे विरोधक आहेत ते रिक्षामध्ये बसताना पाहायला मिळत आहेत किंवा बाकीचे जे सर्वसामान्य घटक आहेत त्यांच्यामध्ये जाऊन मिसळताना पाहायला मिळत आहेत। कशा पद्धतीनं बघता त्यांच्याकडे? निवडणूक आहे, निवडणुकीला ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो उत्तर देत असतो, त्याच्यामुळं आम्ही सुद्धा सामान्यामध्ये मिसळणाराच मी कार्यकर्ता आहे। त्यामुळे जनतेला माहिती आहे निवडणूक आल्यानंतर कोण सामान्यात येतं आणि कोण त्या ठिकाणी मिसळतं, त्याच्यामुळे जनता सगळं माहिती आहे। मुद्द्यावर बोला हा कॅम्पेन सुरू केलं आहे, आम्ही मुद्द्यावर बोलायला तयार आहे। मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही काय केलं ते मुद्द्यावर सांगतो, त्यांनी त्यांचे 10 वर्ष सांगावे, आम्ही आमचे सांगतो। माझं त्यांना त्या ठिकाणी खुलं आव्हान आहे आपल्या माध्यमातून कुठल्याही स्टेजवर सोलापूरमधल्या त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना, गृहमंत्री असताना, राज्यपाल असताना या सोलापूरसाठी काय केलं आणि आम्ही 10 वर्षात काय केलं हे आम्ही या ठिकाणी सांगतो। त्यांनी मुद्द्यावरच बोलायला आमच्यासाठी कुठेही तयार राहावं। पण मग आपण 10 कामं सांगितली परवा दक्षिण सोलापूरच्या सभेमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सांगताय विकासाची 10 कामं, तर ते वारंवार एकच प्रश्न उपस्थित करता आहे, तुम्ही 10 वर्षात काय केलं? मी त्यांना आता तुमच्या माध्यमातून स्पष्ट सांगतो आम्ही 10 वर्षात काय केलं। आम्ही त्या ठिकाणी सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते केले, जवळजवळ 40,000 कोटीचे रस्ते पूर्ण त्या ठिकाणी काही होत आहेत आणि काही अंतिम टप्प्यात आहेत, काही प्रस्तावित आहेत। 40,000 कोटीचे रस्ते त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद, सोलापूर विजापूर, सोलापूर सांगली, सोलापूर संभाजीनगर असे सगळे मोठे रस्ते मोदीजींनी केले। आज या वॉकिंग ट्रॅकवर आम्ही चालतोय, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा वॉकिंग ट्रॅक झाला, हा मोदीजींनी केला। या सोलापूरमधल्या 30,000 परिवाराला मोदीजींनी रेनगर सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरं देण्याचं काम केलं। मोदीजीने 2 लाख परिवाराला उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून पैसे त्या ठिकाणी थेट गॅस दिला। जवळजवळ 25,000 परिवाराला स्वनिधीच्या माध्यमातून निधी देण्याचं काम केलं। या सोलापूर जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांना थेट मोदीजीने PM किसान योजनेच्या माध्यमातून पैसे दिले। मोदीजीने त्या ठिकाणी या पार्क स्टेडियमवर त्यांची कधीतरी 75 साजरी व्हायची, त्या पार्क स्टेडियमवरती रणजी सामना आता झाला। मोदीजींनी त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीचा केला। सोलापूर शहरामध्ये गेली पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी ड्रेनेज, ओपन ड्रेनेज सिस्टीम होती। मोदीजींनी काय केलं तर या सोलापूरमधले सगळे गटारं त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम डेव्हलप करण्याचं काम केलं। सोलापूर शहरामधील सगळे रस्ते मोदीजीने चांगलं करण्याचे काम केले। अनेक वर्षापासून यांचं पाण्यावरती राजकारण होतं। मोदीजींनी त्या ठिकाणी 650 कोटी रुपयाची समांतर पाईपलाईनची योजना मंजूर केली, त्याच्यासाठी पैसे टाकले। आता समांतर पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आहे। या सोलापूर शहरामध्ये रिंग रोडच्या माध्यमातून या सोलापूर शहरात अनेक ॲक्सिडेंट व्हायचे, हेवी लोडेड वाहनं या शहरामधून यायचे, रोज शाळकरी मुलांचा 2-4 दिवसाला अपघात व्हायचा, वृद्ध लोकांचे अपघात व्हायचे। त्या ठिकाणी या सोलापूर शहराला या अपघातापासून मुक्ती देण्याचं काम केलं, सोलापूर शहराला बायपास केला। मी आपल्याला 1-2 मिनिटामध्ये 10 कामं सांगितले, मी त्यांना पूर्ण या ठिकाणी कितीही कामं मोदीजींचे सांगायला तयार आहे। त्यामुळे इथली जनता मोदीजींसोबत आहे, पूर्ण ताकदीने मोदीजींसोबत आहे आणि मला विश्वास आहे मोदीजींनी जे 10 वर्षात काम केलं आहे काँग्रेसने 75 वर्षात केलं नाही। सोलापूरचं विमानतळ अंतिम टप्प्यात आहे। आपण सगळे जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये विमानाचा प्रवास सोलापूरमधून करू शकतो। त्याच्यासाठी टर्मिनल बिल्डिंगला नुकतेच 60 कोटी रुपये दिलेत। ऑल कंपाऊंडचं काम आता सुरू होतं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणातला निधी मोदीजींनी या सोलापूरकरांसाठी दिलेला आहे आणि एकदा विमानतळ आलं की माझं व्हिजन आहे सोलापूरसाठी IT कंपनी झाले पाहिजे, सोलापूरला रोज पाणी भेटलं पाहिजे। माझं व्हिजन काय तो सोलापूरचा मुलगा जो बाहेर जॉबला जातो त्याला सोलापूर शहरामध्ये काम भेटलं पाहिजे, इथे एक IT पार्क झालं पाहिजे, इथल्या हाताला इतकी कला इथल्या सोलापूरकरांच्या, एक टेक्स्टाईल पार्क चांगलं झालं पाहिजे, एक वर्ल्ड क्लास एक्झिबिशन सेंटर सोलापूरमध्ये चांगलं झालं पाहिजे, गारमेंट मॅन्युफॅक्चरर इथं मोठ्या प्रमाणात आहे, एक चांगल्या पद्धतीचं गारमेंट पार्क या सोलापूर शहरामध्ये झालं पाहिजे, MIDCमध्ये चांगल्या सुविधा आल्या पाहिजे, सोलापूरमध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी एक चांगले वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झिबिशन सेंटर या सोलापूर शहरामध्ये झालं पाहिजे, हे माझं विजन आहे। समोरच्या उमेदवाराने मला शिव्या देऊ द्या, मोदीजींना शिव्या देऊ द्या किंवा त्या ठिकाणी भाजपाला शिव्या देऊ द्या, त्यांनी काहीही झालं तर या देशातील शहीदांबद्दल असं वक्तव्य करायला नको आहे। पुलवामा हल्ल्याबद्दल जे वक्तव्य दुर्दैवाने केलं हे सोलापूरकरांना कधीच पटलं नाही आहे।
या सोलापूर शहरा मतदारसंघामधला कुणाल गोसावी नावाचा एक जवान या देशासाठी शहीद झाला. असे अनेक जवान रोज देशासाठी लढतायत. त्याच्यामुळे जवानाबद्दल त्यांनी बोलू नये. आम्हाला शिव्या देऊ द्या. तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या की आम्ही तुम्हाला मोदीजींचे 5 कामं सांगू. तुम्ही मोदीजींना शिव्या दिल्या, आम्ही तुम्हाला मोदीजींचे 25 कामं सांगू. तुम्ही भाजपला शिव्या दिल्या, मोदीजींनी या देशासाठी केलेले हजारो कामं सांगू. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिव्या देत राहा, आम्ही काय करणार आणि मोदीजीने काय केलं हे सांगत राहणार. चारित्र्य हनन होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं चाललंय. विरोधकांकडून माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जाईल, चुकीचे फोटोज काही सोशल मीडियावरती टाकले जातील आणि त्या माध्यमातून माझं चारित्र्य हनन, माझ्या कुटुंबाचं चारित्र्य हनन केलं जाईल अशा पद्धतीची भीती विरोधकांकडनं व्यक्त केली जाते. एवढ्या खाल्ल्या पातळीला राजकारण जाण्याची संभाव्यता त्यांच्याकडनं व्यक्त केली गेलेली आहे. काय तथ्य आहे? प्रणितीताई शिंदे ही राम सातपुतेची बहीण आहे. राम सातपुतेची बहीण आहे, आमची भगिनी आहे, माझी मोठी बहीण आहे. आम्ही असं कधीही करणार नाही. आमचा तो संस्कार नाही आहे. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेलो मी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे आमचा संस्कार नाही आहे. त्यांनी विकासावर बोलावं. फ्रस्ट्रेशन आलं आहे, साहजिक आहे. सोबत फिरायला कार्यकर्ते नाही आहेत, कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाही आहे, त्या ठिकाणी विकासावर बोलायला मुद्दे नाही आहे. काय बोलायचं? त्याच्यामुळे स्वतःच्या भोवताली अशा पद्धतीने दुर्दैवाने निवडणूक फिरवायचा प्रयत्न करतायत. परंतु स्पष्ट मी ताईंना सांगतो, ताई तुमची निवडणूक विरोधात जो आहे तो तुमचा भाऊ आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत नाही. ही काँग्रेसची पद्धत आहे आणि तुम्ही ते वेळोवेळी केलेलं आहे. याचं काय सोलापूरकरांना सांगायची गरज नाही आहे. तुम्ही सोलापूरसाठी काय केलं 10 वर्षामध्ये ते सांगावं. आम्ही सोलापूरसाठी काय केलं आमच्या दोन्ही खासदारांनी, मोदीजींनी, ते आम्ही सांगतो. सोलापूरकर अनुभवत आहेत. येत्या काळामध्ये सगळे प्रश्न सोलापूरचे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून, सोलापूरचा खासदार म्हणून मी सोडू शकतो हे सोलापूरकरांना माहीत आहे. केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार येणार आहे, राज्यामध्ये मोदीजींचं सरकार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अशा विषयाला आपण विकासाच्या प्रश्नातून बोलावं. मी ताई 100% विकासावर बोलणार. तुम्ही आम्हाला काहीही शिव्या दिल्या तर फक्त विकास, सोलापूरचा विकास आणि विकासच. हो, एक असं आहे की जसं ते म्हणतात की चारित्र्यामुळे, आता दुसरीकडे तुमचे काही व्हिडिओ जे आहेत माळशिरसमधल्या भाषणातले जे काही व्हिडिओ आहेत ते सातत्याने व्हायरल केले जात आहेत. त्यावर बघा हा नाही तर बघा कसा आहे, आता असं असेल तर भविष्यात कसं असेल. आपण एका कार्यकर्त्याला हक्काने जो काही जाब विचारला होता, काय नक्की परिस्थिती? माझ्या घरातले कार्यकर्ते माळशिरसचे जे माझ्या कार्यक्रमाला आले, मी गेले 5 वर्षामध्ये त्यांना तळहातातल्या फोडाप्रमाणे जपलो आहे. मी काय म्हटलो व्हिडिओमध्ये, अरे धर्मामाने गावातून लीड भाजपला किती भेटलं पाहिजे बरं. कारण माझा कार्यकर्ता, आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. कारण आम्ही कार्यकर्त्याला आमच्या घरातलं मानतो. आम्हाला या ठिकाणी भाड्याने कार्यकर्ते आणून काम करण्याची गरज पडत नाही विरोधकांसारखं. आम्ही त्या ठिकाणी घरातले कार्यकर्ते मानतो. भारतीय जनता पार्टी हा परिवार मानतो. त्यामुळे अधिकारवाणीने बोलतो आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्या ठिकाणी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ते प्रचार करतायत आणि अशा पद्धतीने बोलतायत. मी स्पष्ट समोरच्या उमेदवाराला सांगतो, ताई तुमची निवडणूक ही तुमच्या भावाची विरोधातली आहे आणि तुम्ही आमची बहीण आहात. त्याच्यामुळे काळजी करू नका. तुमचे कसले व्हिडिओ कोण टाकणार नाही, कुणी काही करणार नाही. ही निवडणूक मोदीजींच्या विरोधात राहुल गांधी अशी निवडणूक आहे. मोदीजीने काय केलं हे या देशातल्या जनतेला माहिती आहे. सर 30 एप्रिलला उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे सोलापूर. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील येणार काँग्रेसकडून. तर भाजपकडून कोण, देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी हे येणार आहेत? निश्चित भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या सभा होतील. आता समोरच्या पक्षाकडे किंवा विरोधी पक्ष जे आहेत या सगळ्यांना कुठंतरी आपला काही शिल्लक असलेलं अस्तित्व दाखवण्याची ते प्रयत्न करत आहेत. आणि मला विश्वास आहे सोलापूरकर मोदीजींच्या कामावरती आम्हाला निवडून देतील. मोदीजींनी जे विकासाचा डोंगर उभा केला त्याच्यावरती निवडून देतील. आणि मला विश्वास आहे की आज तुम्ही पाहिलं की आज मॉर्निंग वॉकला आम्ही या ठिकाणी आलो आहे. लोक समोर येऊन जय श्रीराम म्हणतायत. मोदीजींनी जे राम मंदिर बांधलं आहे त्याच्याबद्दल अतिशय आनंदाचं वातावरण या सोलापूर शहरामध्ये. त्यामुळे निश्चित सोलापूरकर पूर्ण ताकदीने आमच्या मागे उभं राहतील. ओके, धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.